पुरातील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटानंतर भीषण आग लागली। स्फोटात 23 जण ठार झाल्याची भीती व्यक्त होते। सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागल्याची शक्यता आहे। नाईट क्लबमधील कर्मचाऱ्यांसह पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची शक्यता आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते। त्या प्रयत्नांना यश मिळालंय। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मोठी दुर्घटना गोव्यामध्ये घडलेली आहे। सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागण्याची शक्यता। एका नाईट क्लबमध्ये ही आग लागण्याची शक्यता। स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता आणि या स्फोटात 23 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। चौकशी या प्रकरणाची सध्या सुरू आहे। उनके स्टाफ और एक 3-4 टूरिस्ट जो अंदर थे, ये 2-3 इनको जल के हुआ, बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई। ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है। जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। पूनम, साधारणतः ही घटना कोणत्या वेळेला झालेली आहे? नक्कीच प्रणिता, गोव्यातील अर्पोरा पबला ही मध्यरात्री भीषण आग लागलेली आहे आणि ही आग इतकी मोठी होती की म्हणजे 23 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये 3 बाहेरील पर्यटक असल्याचे समजले जात आहे। शक्यतो ही आग जी आहे ती सिलेंडर स्फोटातून लागण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या स्फोटानंतर काही वेळात संपूर्ण नाईट क्लब हा जळून खाक झाला आहे आणि त्याच्यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला आहे। आगीचे कारण सध्या सिलेंडरचा स्फोट असल्याचंही पोलिसांनी निश्चित केलेलं आहे। पूनम, जखमींचा काही आकडा समोर येऊ शकलाय का? आतापर्यंत तरी या आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू झालेला समोर आलेला आहे आणि याच्यामध्ये 3 पर्यटक असल्याचं समोर आलेलं आहे। ज्यामध्ये हे बहुतेक जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते बहुतेक किचनमधील कामगार होते, ज्यात 3 महिलांचाही समावेश आहे असंही समोर आलेलं आहे। अगदीच पूनम, तुमच्याकडून अधिक अपडेट या संदर्भात घेत राहील। 11-12 के बीच में। आपको कैसे आवाज कैसे आया? ऐसा कुछ सुना? आवाज कुछ नहीं, पूरा जलने लगा। तो वही देखा। फिर कोई कितना 23 लोग में मर गया बोलते हैं, वो डेड बॉडी सब देखा? ये तो मैं नहीं देखने गया। बट कैसे? एलाउ नहीं था हम लोग का जाने का। गेट पे। आप गेट पे ही था? मैं गेट पे था। और कितना टूरिस्ट लोग भी आए थे? हाँ, टूरिस्ट भी थे। कितना रहेगा टूरिस्ट अंदाज? ये तो मिनिमम हमको तो पता नहीं है। एंट्री हुआ था? हाँ, शो था क्या था? हाँ, शो था। कल ये था, कुछ डीजे डांसर आने वाली थी। स्पेशल डांसर? हाँ, तो शो वो था। अच्छा, बहुत क्राउडेड भी था? हाँ, होने वाला था उस टाइम। बहुत आता। तो रात को कितना बजे चालू हुआ था ऐसा? वो तो चालू हो जाता है, बट 10 बजे 10:30 बजे चालू हो गया था। आपका नाम? संजय कुमार गुप्ता। आप इधर का? सिकोटी। कौन सा होटल का? बर्च रूम वेलन। ओके, ये क्लब का। क्लबच्या सुरक्षा रक्षकानं ही माहिती दिलेली आहे। सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागली आणि त्यात होरपळून अनेकांचा मृत्यू झालेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। पूनम, सरकारकडून काय सांगण्यात आलेलं आहे? मुख्यमंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेले आहे या संबंधात? मुख्यमंत्री प्रमोद सावंत जे आहे त्यांनी स्वतः मृतांच्या संख्येची पुष्टी केलेली आहे। तर सावंत यांनी सांगितले की मृतांमध्ये बहुतेक किचनमधील कामगार होते, ज्यात 3 महिलांचा समावेश आहे। तसंच 3 ते 4 पर्यटकांचाही त्यामध्ये समावेश आहे। मुख्यमंत्री यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का याचा तपास सुरू असल्याचंही सांगितलेलं आहे। पूनम, या सुरक्षा रक्षकानं प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी कार्यक्रम होता आणि आणखी काही लोक येण्याची शक्यता होती, त्यामुळे आणखी मोठी ही दुर्घटना होऊ शकली असती। ही दुर्घटना घडलीच आहे, मात्र आणखीही मृत्युमुखी लोक पडू शकले असते जर हा कार्यक्रम झाला असता आणि त्यानंतर स्फोट झाला असता। अधिक माहिती पूनम धुमाळ यांच्याकडनं घेत राहू। काही तांत्रिक कारणांमुळे सध्या त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। स्फोटानंतर भीषण आग लागली, त्या आगीत काही जणांचा मृत्यू झालेला आहे। तर यानंतर सरकारनेही आदेश दिलेले आहे। उच्चस्तरीय चौकशीचे आदेश या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे। स्फोटात 23 जण ठार झाल्याची माहिती समोर येते आहे।